हाय फ्रेंड्स, अ व्हेरी स्पेशल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हियर. मी पुरण वाघमारे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. तर आज आपण शिकत आहोत ज्याचं नाव आहे मशिनिस्ट गुरु. या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण शिकत आहोत टूल अँड कटर ग्राइंडर. टूल अँड कटर ग्राइंडरचे ऑलमोस्ट 2 व्हिडिओज आपण याआधी पोस्ट केलेले आहेत. आता हा तिसरा व्हिडिओ म्हणजे कशाचा, तर आपण काय काय पाहिलं. सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन टू द टूल अँड कटर ग्राइंडर पाहिलं. इंट्रोडक्शन. या इंट्रोडक्शनच्या नंतर दुसरा पाहिला आपण त्याचा बेसिक पार्ट्स. बेसिक पार्ट्स ऑफ टूल अँड कटर ग्राइंडर. ही ड्रॉइंग आहे टूल अँड कटर ग्राइंडरची. बेसिक पार्ट्सचा दुसरा व्हिडिओ पाहिला आपण. नाव यू विल टर्न टू द थर्ड पार्ट ऑफ द टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन. आणि तो म्हणजे काय, तर या टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन ज्याला आपण स्पेशल टाईप ऑफ ग्राइंडिंग मशीन म्हणतो, तर या स्पेशल टाईप ऑफ ग्राइंडिंग मशीनचं तिसरा पार्ट म्हणजे काय, तर कन्स्ट्रक्शन कशा प्रकारचं आहे, हाऊ इट वर्क्स. काय म्हणजे असं कोणत्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे याच्यामध्ये जे सगळ्या पार्टला एकमेकाशी कोरिलेट करते. दॅट वी विल सी इन दिस पार्ट. ओके, सो द थर्ड पार्ट इज कन्स्ट्रक्शन. हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड. म्हणजे ही जी फिगर आपल्यासमोर दिसते ती कन्स्ट्रक्ट कशी झाली, कसे एकमेकाशी बॉन्डिंग आहे या सगळ्या पार्ट्सचं. दॅट इज कॉल्ड कन्स्ट्रक्शन. म्हणजे कोणत्याही मशीनचं कन्स्ट्रक्शन म्हणजे काय असते, तर त्याचे जे बेसिक पार्ट्स आहेत, मुव्हिंग पार्ट्स, स्टेशनरी पार्ट, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी कशा कनेक्टेड आहेत, हाऊ दे हेल्प टू इच अदर, ह्या गोष्टीबद्दल आपण आज पाहणार आहे. तर कोणत्याही मशीनचं कन्स्ट्रक्शन म्हणजे हेच असते. तर आज आपण याचं कन्स्ट्रक्शन पाहणार. कन्स्ट्रक्शन ऑफ टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन हा आहे आपला टॉपिक. कन्स्ट्रक्शन ऑफ टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन. आता या कन्स्ट्रक्शन मध्ये बेसिक पार्ट्स ऑफ द ग्राइंडिंग मशीन, टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन आपण पाहिलेच आहे. हा बेस असतो. तर बेसचं कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर बेस कसा बनलेला आहे. बेस इज मेडअप ऑफ हेवी रग्ड मटेरियल. हेवी अँड रग्ड मटेरियल म्हणजे काय, तर जे सगळ्यात जास्त म्हणजे बॉडीचे ज्या मशीनचे जेवढे की पार्ट्स आहेत, मुव्हिंग पार्ट्स, ते जेव्हा खूप सारं व्हायब्रेशन क्रिएट करतील, तर व्हायब्रेशन क्रिएट केल्यानंतर ते सगळं व्हायब्रेशन ॲब्झॉर्ब करू शकणारी काहीतरी गोष्ट पाहिजे असते आपल्याला. दॅट इज कॉल्ड अ बेस. तो बेस हे सगळं काम करतो. म्हणून याचं हा जो बेस आहे, याचं जे मटेरियल आहे हे कास्ट आयरनचं असते. बरोबर. मॅक्सिमम मशीनचा बेस जो असतो तो कास्ट आयरनचा बनलेला असतो. आणि कास्ट आयरन काय करते, तर त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की जो वरच्या सगळ्या मुव्हिंग पार्टचं जे व्हायब्रेशन आहे त्याला ॲब्झॉर्ब करू शकतो, मुव्हिंग पार्टला सपोर्ट करतो. ओके. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन मध्ये दुसरा पार्ट आहे आपला, तो म्हणजे काय, तर सॅडल. दिस इज कॉल्ड सॅडल. आता हा सॅडल शिकण्याच्या आधी हा सॅडल कसा याच्यावर सिच्युएट असणार, कॉलमवर, सॉरी या बेसवर कसा सिच्युएटेड आहे. तर या बेस, हा जो बेस आहे ना, या बेसच्या वर इथं गाईडवेज असतात. इथे गाईडवेज असतात. बरोबर. हार्डन्ड गाईडवेज म्हणू शकतो आपण त्याला. हार्डन्ड गाईडवेज याच्यामुळे, कारण कन्स्ट्रक्शन मध्ये ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे कोणत्याही मशीनमध्ये किंवा कधी पार्ट कोणता बनवायचा असला, ॲज अ मशिनिस्ट आपल्याला हे माहीत पाहिजे, कोणताही पार्ट जिथं फ्रिक्शन खूप जास्त होणार आहे तिथं आपण काय करतो, आणि तो आपल्याला जास्त काळ टिकून ठेवायचा, तर त्यावेळेला त्या पार्टला आपण हार्ड करून ठेवतो. तर इथं हार्डन गाईडवेज असतात. सॅडल ज्याच्यावर सिच्युएटेड आहे ना, तर तिथं अशा व्ही टाईप गाईडवेज असतात. म्हणजे जे सॅडलला गाईड करतात. ओके. व्ही टाईप गाईडवेज असतात जे या सॅडलला हेल्प करतात बेसवर सिच्युएट होण्यासाठी. आणि त्या वेजवर सॅडल हा आपला एकदम फ्रीली मूव्ह होऊ शकला पाहिजे. बरोबर. तर या फ्रीली मुवमेंटच्या साठी अँटी फ्रिक्शन बेरिंग्स या
बेसच्या वर म्हणजे जे गाईडवेज आहेत तर त्या गाईडवेजच्या वर अँटी फ्रिक्शन बॉल बेरिंग्स लावलेले असतात. आता हे अँटी फ्रिक्शन बॉल बेरिंग आपल्या सॅडलला मुवमेंट करण्याच्यासाठी हेल्पफुल असतात, बरोबर. आता त्याच्यानंतर सॅडलच्या नंतरचा म्हणजे सॅडलचं वर्किंग आणि सॅडल काय करतो हे आपल्याला समजलं. त्याच्यासाठी काय कन्स्ट्रक्शन आहे आपल्या मशीनमध्ये ते पण आपल्या लक्षात आलं. आता या सॅडलच्या आधारावर काय होणार, तर सॅडल काय करतो हा जो बेड आहे, सॉरी टेबल म्हणतो आपण त्याला, हा आहे टेबल. दिस इज टेबल. आता हा जो टेबल आहे, या टेबल आपण इंट्रोडक्शन मध्ये म्हणजे बेसिक पार्ट्सचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. टेबल हे दोन प्रकारचे असतात, कोणते, तर सब टेबल आणि वर्किंग टेबल. तर त्याच्यातला आपण सब टेबलची गोष्ट करत आहे. आता तो सब टेबल काय करणार, हा सॅडलवर सिच्युएटेड असणार आणि तो टेबल जो आहे तो कोणत्या कोणत्या गोष्टीला सपोर्ट करतो, तर तो टेबल हा वरच्या टेबलला म्हणजे वर्क टेबलला सपोर्ट करतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वर्क टेबल जो आहे त्याचं जे मुवमेंट आहे, लॉन्जिट्युडिनल मुवमेंट, ते करण्याच्यासाठी आपल्याला त्या म्हणजे जो सब टेबल आहे त्याचा यूज होणार. आणि त्या सब टेबलला सपोर्ट करण्यासाठी सॅडल असते. मग आता हा सॅडल काय करतो, तर हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ द वर्किंग टेबल हा पॉसिबल करून देतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर बॅक अँड फ्रो मुवमेंट. बॅक अँड फ्रो मुवमेंट म्हणजे काय, तर जेव्हा या बाजूला पहा, इथे हे हेड स्टॉक आहे, हे टेल स्टॉक आहे आणि याच्या मागच्या साईडला म्हणजे टेबलच्या मागच्या साईडची बाजू आहे ही, हा जो पोर्शन आहे हा स्ट्रेट व्हील म्हणजे व्हील हेडवाला हा मागच्या बाजूला असतो. आणि या मागच्या बाजूला असलेल्या व्हील हेडला सपोर्ट करण्यासाठी इथे कॉलम आहे. तर ही कॉलम प्लस व्हील हेड ही जी असेंब्ली आहे ही पूर्णपणे या सॅडलवर ठेवलेली असते. आणि तो सॅडल मग नंतर त्याला काय हेल्प करतो, तर तो बॅक अँड फ्रो मुवमेंट म्हणजे जर समजा आपलं वर्क हेड म्हणजे आपला जॉब इथे आहे तर त्या जॉबपर्यंत त्या व्हील हेडला पोहोचवण्याचं काम म्हणजे बॅक अँड फ्रो मुवमेंट जी आहे. त्याच्यानंतर ती बॅक अँड फ्रो मुवमेंट जी आहे ती या सॅडलच्या माध्यमातून केल्या जाते. आता त्या सॅडलच्या वर जी बॅक अँड फ्रो मुवमेंट वाला जो पार्ट आहे त्याच्यावर सॅडलच्या वर म्हणजे मागच्या बाजूला एक कॉलम सिच्युएटेड असतो. हा कॉलम आहे, तर हा कॉलम अटॅच टू द व्हील हेड आहे. तर हा कॉलम जो आहे याची स्पेशालिटी म्हणजे याचं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे केलेलं आहे, तर कॉलम हा अप अँड डाऊन मुवमेंट देतो व्हील हेडला. अप अँड डाऊन मुवमेंट म्हणजे अशा प्रकारचा कॉलमचा पार्ट असतो. अशा प्रकारचा कॉलम असतो म्हणजे हे एकावर एक 2-3 लेअर आहेत, ज्याच्यामुळे काय होते की अप अँड डाऊन मुवमेंट जी आहे ती पॉसिबल होते व्हील हेडची बाय युझिंग कॉलम. तर अशी एक अरेंजमेंट म्हणजे असं एक कन्स्ट्रक्शन या कॉलमचं केलेलं आहे जो हेल्प करतो व्हील हेडला अप अँड डाऊन मुवमेंट करण्यासाठी. दुसरं या कॉलमचं कन्स्ट्रक्शन असं आहे की तो इट कॅन बी स्विवेल्ड टू एनी अँगल. म्हणजे काय करणार, तर तो त्या व्हील हेडला कोणत्याही एका अँगलमध्ये स्विवेल करू शकतो. तर त्याच्या मागचं कारण काय असतं की जर समजा एखाद्या ग्राइंडरला एका विशिष्ट अँगलमध्ये ग्राइंडिंग करायची तर तो अँगल त्याला आणून देण्यासाठी किंवा पॉसिबल करण्यासाठी या कॉलमच्या साहाय्याने आपण त्या व्हील हेडला स्विवेल करू शकतो. दुसरी गोष्ट वर्किंग टेबल. हा वर्किंग टेबल सुद्धा स्विवेल होऊ शकतो इन एनी अँगल. तर त्याच्या मागचं कारण काय, तर सब टेबल. आणि सॅडल हा आपला अँटी फ्रिक्शन बेरिंग्सवर सिच्युएटेड आहे. तर सॅडल जसं मुवमेंट करू शकतो त्या पद्धतीने आपण हा जो कॉलम आहे त्याला स्विवेल करू शकतो. म्हणजे त्याला कोणत्या तरी अँगलमध्ये नेतो, त्याचा यूज होणार व्हील हेड टू म्हणजे व्हील हेडला ॲक्च्युली आपण स्विवेल करू राहिलो. दुसरी गोष्ट सॅडलचा यूज दुसरा हा की तो वर्किंग टेबल जो आहे त्याला सुद्धा एका विशिष्ट अँगलमध्ये स्विवेल करू शकतो, बरोबर. म्हणजे आपल्याला जॉबला म्हणजे वर्कला आपला जो वर्क आहे त्याला अँगल द्यायचा असेल
तर आपण टेबलच्या माध्यमातून त्याला स्विवेल करून अँगल देणार. आपल्याला व्हीलला अँगल द्यायचा असेल म्हणजे व्हील कोणत्या विशिष्ट अँगलमध्ये थांबलं पाहिजे आणि वर्क स्टेशनरी राहिलं पाहिजे, तर अशा पद्धतीनं आपण दोन्ही प्रकारचे जे अँगल आहेत, एक व्हील हेडला दिला जाणारा अँगल आणि दुसरा वर्कला दिला जाणारा अँगल, या दोन्ही गोष्टीचा यूज किंवा याचा उपयोग घेऊ शकतो बाय युझिंग कन्स्ट्रक्शन. कोणतं कन्स्ट्रक्शन, तर ते कोणत्या तरी विशिष्ट अँगलमध्ये फिरू शकतात. वर्किंग टेबल पण फिरू शकते आणि आपला व्हील हेड. आता व्हील हेडला फिरवण्याचं काम कोण करणार, हा कॉलम, कारण त्या कॉलममध्ये कन्स्ट्रक्शन तसं केलेलं आहे. तो अप अँड डाऊन फिरू शकतो आणि अँगलमध्ये पण जाऊ शकतो. आणि याला अँगलमध्ये टाकण्याचं काम कोण करते, तर आपला सॅडल करतो. तर असे इंटरकनेक्टेड हे सगळे पार्ट्स आहेत. बेस हा सगळ्या बॉडीचे ॲब्झॉर्ब म्हणजे व्हायब्रेशन्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी आणि बॉडीला सपोर्ट करण्यासाठी असतो. त्याच्यानंतर सॅडल पाहिला आपण, टेबल पाहिला. आता दोन गोष्टी आहे, हेडस्टॉक आणि टेलस्टॉक. तर हेडस्टॉक आणि टेलस्टॉक काय करतो, तर हेडस्टॉक आणि टेलस्टॉक इन शॉर्ट तुम्हाला ग्राइंडिंग म्हणजे टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनवर आपल्याला फिलिंग देतो लेथ मशीनचं फिलिंग आपल्याला या ग्राइंडिंग मशीनमध्ये हा हेडस्टॉक आणि टेलस्टॉक देतो. आणि टेबलवर एक विशिष्ट अरेंजमेंट केलेली असते टी स्लॉटची. कन्स्ट्रक्शनमध्ये टेबलबद्दल सांगायचं झालं तर टी स्लॉटची अरेंजमेंट केलेली असते. आता हा टी स्लॉट काय करतो, म्हणजे या टेबलवर हा आपला टेबल आहे, तर या टेबलवर हे असे स्लॉट्स बनवलेले असतात, टी स्लॉट्स. या टी स्लॉटचा यूज असा होतो की याच्यामध्ये आपण कोणत्याही एक विशिष्ट, समजा आपल्याला कोणतं अटॅचमेंट लावायचं असलं वर्किंग टेबलवर किंवा जॉब फिक्स करण्यासाठी व्हाईस वगैरे लावायचं असलं, तर त्याच्यासाठी हे कन्स्ट्रक्शन केलेलं असतं टेबलवर, म्हणजे टी स्लॉट बनवलेले असतात. आता आपल्याला हेडस्टॉक आणि टेलस्टॉक या दोघांचा यूज करून काय होते, तर तिथं लेथ मशीनची फिलिंग येते. म्हणजे जेव्हा आपल्याला इंटरनल ग्राइंडिंग्स करायचे असतात किंवा मग सिलेंड्रिकल ग्राइंडिंगच्या ऑपरेशन्स जे आहेत ते आपल्याला या टूल अँड कटर ग्राइंडिंगवर करायचे असतात. तर अशा ग्राइंडिंगला फायनल म्हणजे मेन काम करण्याच्यासाठी, म्हणजे फायनल स्टेप देण्यासाठी या टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनचा ॲज अ लेथ मशीन सुद्धा आपण यूज करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द कन्स्ट्रक्शन ऑफ टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेल्या बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे मेकॅनिकल फील्डशी रिलेटेड जेवढे काही व्हिडिओज मी अपलोड करणार ते सगळे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील याची तुम्हाला स्वतःला खात्री होईल. धन्यवाद. गुड डे अँड हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू.